लागलं काय जे बघा घ्या शर्ट आणि शर्टच लपेलाय. तर नमस्कार मित्रांनो, सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आत्ताच इकडे आंघोळ गिंघोळ करून रेडी झालेलो आहे मी. तर मित्रांनो, तुम्हाला एक मला नाही का इंटरेस्टिंग पार्ट टाकायचा आहे. काल ना आम्ही होळी खेळलेली आणि होळीमध्ये ना सगळ्यांचे कपडे फाटलेले आणि ते ना एका असे मस्त लटकलेलं आहे ना का तारावर आणि त्याच्यावर. तर तुम्हाला मी दाखवणार आहे. तर इथं नाही येते, तर इथे एक माझंच लटकेलं होतं. तर तिथं इथे तर तुम्हाला मी पुरं दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंदिरापाशी इथे पुरे लटकेलं आहे असे, म्हणजे असे कपडे कसे लटकावतो आपण तसेच लटकेलं आहे. तर मी नेतो आता तुम्हाला मंदिराकडे. तर इथं पण एक असं अटकेलं आहे. काल धुरडा होता ना, कपडे फाडू हे केलं. तर चला तर गाईस तुम्हाला ते दाखवतो मी. चलो गाईस, बघू शकता मम्मीने इथं आणून ठेवलेलं आहे. हे इथं लटकेलं होतं माझं शर्ट आणि इथं आणून ठेवलेलं आहे. तर आता तुम्हाला मी मंदिराकडे नेतो. मंदिराकडनं खूपच सारी लटकेलं आहे. चला तर मंदिराकडे. फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे आमच्या मंदिराकडे आणि सभामंडपमध्ये पण आलेलो आहे. तर मयूर बघू शकता काय करीत आहे. तर गाईस, कालचा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे. लागलं काय जे बघा घ्या. तर गाईस, कालचा ब्लॉग ना खूपच इंटरेस्टिंग झाला होता. तर आज बघू सगळ्याचे कपडे नाही का फाडून टाकले. तर बघू शकता कसे लटकलेले आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी सभामंडप हे बघू शकता इकडे पूर्ण गाईज. तर कालचा ब्लॉग ना खूपच इंटरेस्टिंग आहे, नक्की बघा. होली स्पेशल ब्लॉग आहे 2026चा, नक्कीच बघा. तर बघू शकता पूर्वीकडे असे शर्ट आणि शर्टच लपेल आहे. पुरे शर्ट आणि शर्ट नाही का पुढं वर ना रे. तर गाईज बघू शकता पूर्ण वर चल. तर गाईज आम्ही चाललेलो आता मंदिरवर. तर चप्पल काढून जाऊ. उभी चप्पल काढ. तर आम्ही वर भेटतो तुम्हाला. गाईज आम्ही आलेलो आहे वर आणि वरून मंदिरवर, म्हणजे मंदिरच्या बाजूला आलेलो आहे. मंदिरावर जात नसते तरी आम्ही इथून चढलेलो आहे. बघू शकता थांबा. तर बघू शकता गॅटावर पाय द्यायला आणि या पाईपावर पाय देऊन डायरेक्ट इथे चढलो. तर आम्ही तिथून चढलेलो आणि मयूरला बघू शकता काय सापडलेलं आहे. तर काय जाता इथून टाकी तुम्ही. तर बघू शकता काय इकडे पूर्ण असे एकामेकाचे कपडे फाडून नाही का असे तारावर लटकिलेले. आणि इकडे बघू शकता खाली बालवडी आहे. लहानपणी आम्ही पण असंच करत होतो. उभी बोल काय उभी बोल काढ एखादा काढ. तर बघू शकता गाईस वरून तर खूपच छान येतं. आणि इकडे बघू शकता इकडे आम्ही सभामंडपावर आलेलो आहे. मंदिरावर नाही गेलेलो आहे, चप्पल घातलेले ना म्हणून नाही गेलो. मंदिरावर आलो पण नाही आहे. त्या गेटावरून डायरेक्ट पाईपावर पाय द्यायला आणि डायरेक्ट इकडे आलो. तर मग बघू शकता एक उलटे कामं करू आला. हे बघू शकता. तर गाईज इकडे आमची शाळा आहे. आता 10वीचे बोर्ड्सचे पेपर चालू आहे ना, त्यामुळे आज नाही का सुट्टी होती. म्हणजे 8 वाजे लोक शाळा होती. मयूरनं काय केलं. तर बघू शकता मित्रांनो काय केलं. आणि मंदिर बघू शकता वरून असं दिसतं भगवा झेंडा गेंडा चढ भारी. तर असं होळी खेळली काली आम्ही. तर पुरे नाही का हे लावून टाकलेले एकामेकाचे कपडे फाडून. मयूरचं तर अलग फाटलं होतं शर्टावर. हे बघा सर पाय तिकडे जाऊ नका, आपल्या इकडून उतरत खाली आता. तर असं आलेलं आहे. चल तिकडून दाखवतो. हां ओय दाखे हां कर. तर बघू शकता काय इकडे 10वीचे बोर्डचे पेपर चालू आहे, त्यामुळे आज शाळेतच नाही गेलेलो आहे. आणि मी बघू शकता आता इथून थेट ना गुळगुळे आहे. सो गाईज आम्ही चाललेले आता खाली. तर चालू लय खाली गॅटापाशी इथून. तर मयूर चाल. तर गाय इथून बाहेर जायचं पण कुलूप लावले. थांबा बाहेर इथं कुलूप आहे. तर गाय जिथे कुलूप आहे आता इथून जा लागेल. खोदी काय उभी अरे. तर गायच खाली आलेलो आहे इथून सिद्धा आता घरी.
तरी तुम्हाला हे दाखवायला आलतो मी. तर बघू शकता बाहेर कोण दाखवतो ठीक आहे. नाही तर काय तुम्हाला मी हे दाखवायला आलतो बघू शकता. तर इकडे बघू शकता एवढे सारे कपडे नाही का काढून फेकलेले आहे धुरवड्याच्या दिवशी. तर आता इथून सिद्धा घरी जातो मी आता जेवण करायला. तर चला जेवण करायला. तर काय जेवण करून आलेलो आहे बाहेर. तर बघू शकता पाखर कशी आता येत आहे आपली इथे पण पाणी टाकलं होतं म्हणून. तर दररोज येतात ते आणि दररोज पाणी पिऊन जातात. तर मी जेवण केलेलं आहे. तर बघू शकता इकडे आलेलो आहे मी. आणि हे बघू शकता कालचा कलर ना सगळे आमच्या गल्लीत पांग गेलं आहे. बघू शकता हे पुरा कलरच कलर. तर काही चला आता. तर बघू शकता इकडे पण तसंच सगळीकडं तसंच. तर इकडे फुलाचं झाड. तर मित्रांनो ते मी झाड लावलं होतं तर ते असं हेच झाड आहे ते. हे बघू शकता. तर हेच झाड आहे हेच उगवते नंतर. तर बघू शकता इथं पण कलर सांडलेला आहे सगळ्या गल्लीत कलर. तर काल ना पुरा गल्लीत कलर केला आम्ही. तर नक्कीच तो ब्लॉग बघा. जेवण तर केलं आता डायरेक्ट रात्री भेटतो तुम्हाला मी. थोडा टायमानं भेटतो गाईज आता. सो गाईज मी आलेलो आहे इकडे. तर बघू शकता आता 5:30 वाजलेले आहे आणि भांड्या पण आपल्या सोबतच. तर गाईज आज इकडे गाडी लावलेली आहे काकांनी. तर तिकडे ना ऊन येत होतं म्हणून. तर इकडे बघू शकता नवीन एक ब्लॉक आला गाडीचाच. तर बघू शकता एर्टिगा. तर गाईज ती एर्टिगा आहे. तर बघू शकता तर बघू शकता गाईज आई पण खाली गेलेली आहे. ते थोडंसं शेण आणायला म्हणजे ते घर पुसा म्हणजे सॉरी ते असं लागत आणि ते वाट्यावर टाकायला त्याच्यामुळे. आणि आता गाय पण आणि कुत्रे सगळंच थांबे इथे जातो. हे बघू शकता कुत्रं पण इथे बसलेले आहे. इकडे 2 आणि इकडे गाय आणि इथे आई आहे आणि इथे पण एक कुत्रा आहे. ते काहीतरी सापडीत आहे बघू शकता. काहीतरी सापडीत आहे वाटतं त्याचा शिकार. तर गाईज चला मी आता घरी जातो. चला घरी. गाईज मी आलेलो आहे घरी आणि बघू शकता इकडे बघू शकता घरी आलेलो आहे. आता डायरेक्ट तुम्हाला नाही का. तर आता 5 वाजलेले तुम्हाला दाखवतो थांबा सूर्य. तर बघू शकता इथून. तर बघू शकता काय इथून सूर्य दिसत आहे. बघू शकता. तर बघू शकता गाईज असा सूर्य दिसतं 5:30 वाजता. तर गाईज आता डायरेक्ट तुम्हाला मी खाऊ भेटतो माहिती का रात्रीचं जेवण करत टायमाला. तर गाईज मी जेवण करून आलेलं आहे माझ्या रूमकडे. आणि बघू शकता आता हवा पण चालू आहे. आणि बघू शकता हवाच्या बाजूला जे लिंबाचं झाड आहे आणि त्याच्या पलीकडून म्हणजे चंद्र आहे. तर बघू शकता एकदम सुंदर दिसत आहे मला. तर बघू शकता इकडे हवा चालू आहे आमच्याकडे आणि इकडेच मस्त आहे बघा. बघू शकता मित्रांनो किती सुंदर दिसत आहे नाही का बाई. मस्त नाही का जवळ हे आणि त्याच्यामध्ये ते. तर गाईज आता बघू शकता आपले चॅलेंजचे पण आता 92 दिवस पक्क्यात झालेले. तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करतो. आय होप की आपल्याला ब्लॉग आवडेल तर लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मिळून नेक्स्ट ब्लॉग येते. बाय. थँक्स फॉर द वॉचिंग. बाय बाय.